प्रॅक्टिस सेट 2.1 मधला फोर्थ क्वेश्चन मधला पहिला क्वेश्चन आपल्याला स्टडी करायचा आहे। फोर्थ क्वेश्चन असा आहे बघा, इथे आपल्याला प्रत्येक इक्वेशन सोबत एक्सच्या दोन दोन व्हॅल्यूज दिलेल्या आहे आणि या ज्या व्हॅल्यूज आहे हे या इक्वेशनचं सोल्युशन आहे की नाही ते आपल्याला सांगायचं आहे। आता काय करायचं बाळांनो, इथं प्रॅक्टिस सेट 2.1 मधला फोर्थ मधला पहिला क्वेश्चन, प्रॅक्टिस सेट 2.1 मधला फोर्थ क्वेश्चन आणि त्याच्यातला पहिला क्वेश्चन आपण आज स्टडी करतोय। एक्सच्या दोन व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, त्या व्हॅल्यूज या इक्वेशनचं सोल्युशन आहे की नाही ते आपल्याला सांगायचं आहे। आता हे सोल्युशन असेल केव्हा, जेव्हा आपण एक्सची दिलेली व्हॅल्यू याच्यात पुटअप केलं आणि लेफ्ट हँड साईड इक्वल टू राईट हँड साईड आलं तर मग हे सोल्युशन आहे, अदरवाईज ते सोल्युशन नाही आहे। ओके, म्हणजे आपल्याला एक्सची व्हॅल्यू ठेवून बघायची, जर हे सॉल्व होऊन इकडून 0 आलं याच्यासारखं तर मग ते सोल्युशन आहे आणि नाही आलं तर ते सोल्युशन नाही आहे। बघूयात मग आपण आता काय करायचं आपल्याला, पुट फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यात पहिले हे पुट करायचं, एक्स इज इक्वल टू 1। ओके, मग बघा आता आपल्याकडे इक्वेशन काय आहे, एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 इज इक्वल टू 0। एक्स जागी ठेवायचे 1, 1चा स्क्वेअर प्लस 4 इंटू एक्स जागी ठेवायचे 1 मायनस 5 इज इक्वल टू 0। 1चा स्क्वेअर 1च येतो प्लस 4 1 जा 4 मायनस 5 इज इक्वल टू 0। आता बघा हे प्लस 1 आणि प्लस 4 एक झाले, प्लस 5 झाले, मायनस हे 5 इज इक्वल टू 0। इकडून इज इक्वल टू नाही दिलं तरी चालत, 5 मायनस 5 किती होतात, 0 होतात, 0 इज इक्वल टू 0। काय आलं इथे, LHS लेफ्ट हँड साईड इक्वल टू राईट हँड साईड आली। मग आपण म्हणू शकतो, काय म्हणू शकतो, x इज इक्वल टू 1 इज द सोल्युशन ऑफ, कशाचं सोल्युशन येते, एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 5। आणि जर आलं नसतं तर काय बोललो असतो आपण, इज नॉट सोल्युशन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 इज इक्वल टू 0। कळतंय का, एक्सची व्हॅल्यू पुट करायची, एक्सची व्हॅल्यू पुट केल्यानंतर दोन्ही बाजूला 0 आलं किंवा दोन्ही बाजू सेम आल्या तर मग ते सोल्युशन आहे, अदरवाईज ते सोल्युशन नाही आहे। ओके, बघा आता दुसरी एक दिलेली व्हॅल्यू तिथे एक्सची, एक्स इज इक्वल टू आपल्याला काय पुट करायचे, परत -1 पुट करायचे। आपल्याकडे इक्वेशन काय, एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 इज इक्वल टू 0। एक्स जागी किती पुट करायचे आपल्याला, -1, -1चा स्क्वेअर बरोबर आहे, प्लस इकडे 4 इंटू -1 आणि हे -5 इज इक्वल टू 0। 1चा स्क्वेअर -1चा स्क्वेअर प्लस 1 येतो, कुठल्याही मायनस नंबरचा जो स्क्वेअर असतो तो प्लसच येत असतो, कारण स्क्वेअर करताना आपण काय करतो, त्याला स्वतः सोबतच मल्टिप्लाय करतो आणि मल्टिप्लायमध्ये मायनस इंटू मायनस काय होत असतं, प्लस होत असतं। आलं लक्षात, म्हणजे कुठलाही मायनस नंबर असू द्या त्याचा स्क्वेअर काय येत असतो, प्लसच येत असतो। ओके, मग याचा स्क्वेअर काय येईल इथे, +1, 4 1 जा 4, एक सिम्बॉल -1 -4 -5 इज इक्वल टू 0। मग बघा -4 आणि -5 हे -9 होतात आणि हे +1, -9 + 1 -8 इज इक्वल टू 0 आलं, म्हणजे LHS इज नॉट इक्वल टू RHS बरोबर। मग इथं काय लिहायचं, इथं खाली लिहून टाकायचं, जे सेंटेन्स इथं टाकलेलं, एक्स इज इक्वल टू 1 इज द सोल्युशन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 इज इक्वल टू 0। आणि इथे काय लिहायचं, एक्स इज इक्वल टू -1 इज नॉट सोल्युशन ऑफ द एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 इज इक्वल टू 0। चला प्रॅक्टिस सेट 2.1 मधला फोर्थ जो क्वेश्चन आहे, फोर्थ मधला आता फर्स्ट आपण सॉल्व केला आहे। ओके, इथे फक्त लिहायचं राहिलंय, ते लिहून देतो मी, इथे जागा नाही म्हणून ही जागा यूज करूयात आपण। हे दोन्ही साईड इक्वल आल्या का नाही आल्या, म्हणजे जे आपण x इज इक्वल टू -1 ठेवलं होतं, x इज इक्वल टू -1 इज नॉट सोल्युशन ऑफ, कोणत्या इक्वेशनचं सोल्युशन नाही आहे ते, एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 इज इक्वल टू 0। बस झालं, इतकंच लिहायचं, कुठेही तुमचा कोणी मार्क काटू शकत नाही। सेकंड क्वेश्चन सेम तसाच आहे बघा। सेकंड क्वेश्चन काय, 2m² - 5m इज इक्वल टू 0।
आता आपल्याला काय करायचं, याच्याही समोर दोन सोल्युशन दिलेले, दोन व्हॅल्यूज दिलेल्या आहे एमच्या, आणि त्या व्हॅल्यूज त्या इक्वेशनचं सोल्युशन आहे की नाही आपल्याला ते सांगायचं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, आता आपल्याला काय करायचं आहे, पहिलं चेक करूयात आपण एम इज इक्वल टू 2. मग पुट करायचं आपल्याला, पुट एम इज इक्वल टू 2 इक्वेशनमध्ये. आता इक्वेशन काय 2 एम स्क्वेअर आहे, म्हणजे इंटू एमच्या जागी काय ठेवायचे 2, 2चा स्क्वेअर मायनस 5 इंटू एमच्या जागी काय ठेवायचे 2 इज इक्वल टू 0. ओके, आता बघा 2 इंटू 2चा स्क्वेअर किती होतो 4 मायनस 5 2चा 10 इज इक्वल टू 0. 4 2चा किती होतात 8 मायनस 10 इज इक्वल टू 0. 8 मधून 10 जात नाही, 10 मधून 8 काढायचे, मोठ्या नंबरचा सिम्बॉल द्यायचा. 10 मधून 8 काढले, मोठ्या नंबरचा सिम्बॉल. 10 मधून 8 काढले 2 येईल, मोठ्या नंबरचा सिम्बॉल मायनस, म्हणजे मायनस 2 इज इक्वल टू 0 आलंय. LHS इज नॉट इक्वल टू RHS. लेफ्ट हँड साईड ही राईट हँड साईड सारखी आली नाही, म्हणून आपण काय लिहिणार आता, एम इज इक्वल टू 2 इज नॉट सोल्युशन ऑफ इक्वेशन. कोणती इक्वेशन 2m स्क्वेअर मायनस 5m इज इक्वल टू 0. कम्प्लीट. इतकं इझी आहे. आता त्यातलं सेकंड जी व्हॅल्यू दिलेली आहे ती व्हेरीफाय करूयात आपण. 5/2 हे 5/2 या इक्वेशनचं सोल्युशन आहे की नाही ते बघायचं आपल्याला. मग आपल्याकडे काय बघा, 2m स्क्वेअर मायनस 5m इज इक्वल टू 0 अशी इक्वेशन आहे. आपल्याला व्हॅल्यू काय दिलेली एमची, एम इज इक्वल टू 5/2. मग एमची व्हॅल्यू याच्यात पुट करूयात आपण. 2 इंटू एमच्या जागी काय ठेवायचे 5/2 होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 5 इंटू एमच्या जागी काय ठेवायचे 5/2 इज इक्वल टू 0. मग बघा आता 2 इंटू 5ची व्हॅल्यू 25, 5चा स्क्वेअर 25 आणि 2चा स्क्वेअर 4 मायनस 5 इंटू हे 5/2 इज इक्वल टू 0. बघा आता 2 1 जा 2, 2 2 जा 4, बरोबर. काय आलं पुढे 25/2 मायनस 5 5 जा 25, 25/2 इज इक्वल टू 0. बघा 25/2 मधून 25/2 गेले, किती उरले रे 0 उरले, म्हणजे 0 इज इक्वल टू 0. म्हणजे काय आलं रे LHS लेफ्ट हँड साईड इक्वल टू राईट हँड साईड आली, बरोबर आहे. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, m इज इक्वल टू 5/2, m इज इक्वल टू 5/2 इज अ सोल्युशन ऑफ इक्वेशन. ते काय सोल्युशन आहे का, तर ते पुट केल्यानंतर LHS आणि RHS इक्वल आल्या आहेत. ओके, कोणती इक्वेशन 2m स्क्वेअर मायनस 5m इज इक्वल टू 0. ओके, कम्प्लीट.